बेटा, मुलगी किंवा तिच्या कुटुंबातील कोणाला काही आजार आहे का? शंकररावांनी सुमितला गंभीरपणे विचारले. नाही काका, तसं काही नाही. मी त्या कुटुंबाला खूप दिवसांपासून ओळखतो. ते खूप साधे आणि शांत लोक आहेत आणि नमिता माझ्या कॉलेजमध्येच शिकते. तुम्ही निश्चितपणे सुमीचे लग्न तिच्यासोबत लावून द्या. असे म्हणत तरुण आपल्या घरी आला. रात्री जेवल्यानंतर तरुणने वडिलांना विचारले, पप्पा, शंकरराव काका इतके रिसर्च का करत होते? आपल्या मुलाच्या लग्नासाठी कोण एवढं सावध पाऊल घेतात? लोक आपल्या मुलीच्या लग्नासाठी असं करतात की कधी काही फसवणूक होऊ नये, पण मुलासाठी? बेटा, असं करावं लागतं, असे म्हणत त्याचे वडील काहीतरी विचार करू लागतात. तरुणला कारण जाणून घेण्याची उत्सुकता होती, म्हणून त्याने विचारले, का बाप्पा, प्लीज मला सांगा ना. त्याचे वडील म्हणाले, 5 वर्षापूर्वी शंकररावांनी त्यांचा मोठा मुलगा अमितचा विवाह MA पास झालेल्या मुलीसोबत केला होता. शंकररावांचा हा पहिलाच अनुभव होता. मुलगी आणि तिचे कुटुंब दोघेही खूप छान होते. लग्न ठरल्यानंतर काही दिवसांपूर्वी मुलीने लग्नासाठी नकार दिला. मग 10 दिवसानंतर मुलीच्या वडिलांनी अमितची माफी मागितली आणि लग्न लवकरात लवकर करायला सांगितले. शंकररावांना या छळकपाटाची जाणीव नव्हती. त्याने मुलीच्या वडिलांचे मर्म जाणले. म्हणूनच अमितच्या लग्नाचा 15 दिवसात शुभ मुहूर्त ठरला आणि अमितचे लग्न झाले. आठवड्याभरानंतर दोघेही मुंबईला गेले. असे म्हणत तरुणचे वडील गप्प झाले. मग पुढे काय झालं पप्पा? तरुणने विचारले. वडील म्हणाले, काही दिवस तर सगळं ठीक होतं. मग अचानक अमितची बायको त्याच्यावर ओरडायला लागली, वस्तू फेकायला लागली. अमितला काही समजत नव्हतं. हळूहळू सगळं सुरळीत होईल असं त्याला वाटलं, पण तसं झालं नाही. लोकांसमोर तिचं वागणं खूप चांगलं असायचं, पण अमितसोबत जनावरापेक्षाही वाईट वागत होती. वडील दुःखी होतील असा विचार करून अमितने काहीच सांगितले नाही. पण एकदा शंकरराव आपल्या मुलाला भेटायला मुंबईला गेला, तेव्हा त्याच्या सुनेचे रूप पाहून त्यांना धक्काच बसला. पण तिचे आईवडील म्हणाले, ती आमच्यासोबतसुद्धा असेच करते, पण काळजी करू नका, ती बरी होईल. अमितने डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि मग कळलं की त्याची बायको मानसिक आजाराने त्रस्त आहे. समस्या अशी होती की ती सगळ्यांसमोर इतकी छान वागायची, त्यामुळे अमित नेहमीच चुकीचा ठरायचा. कसे तरी 2 वर्ष निघून गेली. नंतर अमितची तब्येत बिघडायला लागली. तेव्हा शंकररावांनी मुलापासून घटस्फोट घेण्यासाठी कोर्टात धाव घेतली. या प्रक्रियेत शंकररावांचा पैसा पाण्यासारखा वाहून गेला. अमितलाही मानसिक त्रास सहन करावा लागला होता. 2 वर्ष 8 महिने कोर्टाच्या फेऱ्या मारल्यानंतर अखेर अमितचा घटस्फोट झाला. शंकररावांचे कुटुंब अनेक महिने या धक्क्यातून सावरले नाही. मग काही महिन्यांनी अमित नॉर्मल झाला. त्याने नवी कंपनी जॉईन केली, पण लग्न न करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळेच सुमीच्या लग्नासाठी तुझा काका एवढी चौकशी करतोय की पुन्हा असं होऊ नये. बेटा, लग्नात फसवणूक फक्त मुलीची होत नसते, मुलांचीही फसवणूक होते. मुलगी असो वा मुलगा, आई वडिलांना मुलाच्या सुखासाठी सावधपणे पाऊल टाकावे लागते. असे म्हणत त्यांनी तरुणच्या डोक्याला प्रेमाने हात फिरवला. तर मग बाबा, तुम्ही पण माझ्या लग्नातसुद्धा का नाही बेटा? असे बोलून वडील आणि मुलगा दोघेही हसायला लागले. मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.